साऱ्या देवाधिकांचं नामस्मरण झालं. कार्यक्रमाच्या प्रारंभी साऱ्या देवाधिकांचं नामस्मरण करून रंगभूमी रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून या नमन कलेच्या प्रथेप्रमाणे प्रारंभ सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य सिंधुरा सुराचा सिंधुरा सुराचा श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया. श्री विघ्न विनाशक विघ्नहर्ता बाप्पा मोरया. विघ्नहर्त्याने विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी. विघ्नहर्त्याने विघ्न दूर केली भक्त कल्याणासाठी. असेच एक विघ्न दैत्यराज सिंधुरासुर दैत्य कुळावर झालेला न्याय आणि त्याच अन्यायाच्या सुरक्षेनं पेटलेला हा नरदेह एका अजिंक्य युद्धाची कहाणी. सीएमची डांगे यांच्या निर्मितीतून श्री मनोहर वरंबे यांच्या दिग्दर्शनातून श्री ओंकार डांगे यांच्या लेखणीतून श्री गवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लायभारी या नमन मंडळातील नामवंत कलाकारांच्या अभिनयातून साकार होतोय सिंधुरा सुराचा दैत्य कुळाचा अधिपती दैत्य कुळाचा अधिपती दैत्य राजा सिंधुरासुर च्या नरदेहाची उत्पत्ती साक्षात ब्रह्मदेवांच्या तांबईतून झाली. नरदेहानं ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचं दान प्राप्त केलं. आज समंत भेदणारी महत्वाकांक्षा प्रबळ इच्छा शक्ती शौर्य सामर्थ्य आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित घेऊन स्वबळावर गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं ब्रह्मदेवांची कठोर तपस्या आणि त्याच तपस्येचे फळ या सिंधुरासुरास अमृतत्वाचं दान प्राप्त झालं. या ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंधुरासुर अमर झाला दैत्यराज सिंधुरासुर अमर. नारायण नारायण ब्रह्मपुत्र नाव नारायण देवरूप मी पाहिले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण देवरूप मी पाहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण पाहिले. ब्रह्मपुत्र मी नाव नारायण देवरूप मी पाहिले. धुंद होऊन गुण गाऊन मन मी मोहिले. धुंद होऊन गुण गाऊन
नारायण 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 पुराण काळापासून चालत आलेले देव दत्त्यांचे वाद अद्यापही संपणार नाही. नारायण नारायण. पण हे असुर लोक किती वेडे आहेत ना. प्रथम ती देवांची आराधना करतात आणि एकदा का त्यांना अमरपणाचा वर मिळाला मग ते देवांवरती आक्रमण करतात. नारायण नारायण. पण त्या असुरांना या नारदाची गळ केव्हा कळलेली नाही आणि ती कळणार देखील नाही. नारायण नारायण. आणि आता तर सिंहासुराची तर भेट घेतलीच पाहिजे. नारायण 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 नारायण. नारद मुनी आपण सिंधुरासुरासमोर कोणतं प्रयोजन केलं मुनी? नारायण 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 नारायण. दैत्यराज सिंहासूर, अरे बाबा तू साक्षात ब्रह्मदेवाकडून वरपत्ती करून घेतले आहेत. नारायण नारायण. म्हणजे तुझा तर जय जयकार नक्की होणार. तुझा तर जय जयकार नक्की होणार. नक्कीच जय जयकार फक्त याच असुर शक्तीचा होणार. नारद मुनी, ब्रह्मदेवांचा वरदहस्त या नरदेहाच्या मस्तकी आणि त्याच स्वरप्राप्तीच्या बळावर या समस्त ब्रह्मांडावर दानवरूपी ध्वज फडकवण्याची महत्वाकांक्षा या सिंधुरासुराच्या मणी. जय जयकार याच असुरी शक्तीचा होणार. नारायण नारायण. दैत्यराज सिंहासूर, सार काही आलंय माझ्या लक्षात. आम्हा हे सार त्रिभुवन जिंकायचे असणार. नारायण नारायण. पण दैत्यराज, त्यासाठी मी सांगेन तसं तुला करावं लागेल आणि ते तुला जमेल असेल तर. नारायण नारायण. नारद मुनी, कथन करा. नारायण नारायण. दैत्यराज, देवराज इंद्र त्या रंभेच्या नाच घेण्यात जन्मून गेलाय. तेव्हा सर्वप्रथम आक्रमण देवराज इंद्रावरती करा. योग्य वेळी योग्य गोष्ट कथन केलीत मुनी. ब्रह्मदेवांच्या वराची प्रचिती ज्या सिंधुरासुर या ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो नाही. पृथ्वी आणि पाताळ जिंकून पहिली सोडी अमरावतीवर. देवेंद्राची अमरावती, विष्णू देवांचा वैकुंठ, शंभू महादेवांचा कैलास. या कैलासावर देखील आपली सत्ता प्रस्थापित करेल आणि सार्वभौम सम्राट होईल दैत्यराज सिंधुरासुर. नारायण नारायण. नारद मुनी, काय तर म्हणे अमरावतीचा राजा, 33 कोटी देवांचा सेनानी. देवेंद्रा, संभाळ संभाळ तुझी अमरावती. हा सिंधुरासुर सर्व शक्ती तुझ्या अमरावतीवर आक्रमण आता हे कथन जाऊन देवराज इंद्र यांना सांगतो. म्हणूनच मी म्हणतो, तू अंती दास एकलाच प्राण्या. तू अंती दास एकलाच प्राण्या. तू माझे माझे म्हणून. तू अंती दास एकलाच प्राण्या. तू माझे माझे म्हणून. नाही रे नाही कुणा ते कोणी. नाही रे नाही कुणा ते
आई रे आई गुणाचे कोणी आई रे आई गुणाचे कोणी सीताची वेळेत पाळ्या आई